तर मित्रांनो बघू शकता महाराष्ट्र शासनाकडून एक होमगार्डसाठी एक पत्र जारी झालं आहे. हे बघा, समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई यांच्याकडून एक पत्र झालेलं आहे मित्रांनो जारी, जे होमगार्ड्स निवडणूक बंदोबस्त करता गैरहजर होते त्याच्यासाठी हे पत्र आहे मित्रांनो. बघा आपण पत्र बघूया. आणि हे आजचं 26/11/2024 आजच्या दिवशीचं पत्र आहे. बघा विषय, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कर्तव्यावर हजर न झालेल्या होमगार्डच्या याद्या सादर करण्याबाबत. म्हणजे जे होमगार्ड महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला गैरहजर होते त्यांची माहिती मागवण्यात आली आहे. महासमादेशांकडून हे होमगार्डचे पत्र मागवण्यात आले आहे. तो विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की दिनांक 20/11/2024 रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक होती. ही निवडणूक शांततात व सुरळीत पार पाडावी यासाठी कायदा व सुव्यवस्था राखणे कामी त्या प्रमाणात महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य व पोलीस महासंचालक यांनी होमगार्ड कर्तव्यावर बोलवले होते. दिनांक 19/11/2024 पर्यंत पोलीस घटकाने मागणी केलेल्या संख्येपेक्षा कमी प्रमाणात होमगार्ड कर्तव्यावर हजर झाल्याचे दैनंदिन कर्तव्य अहवाल वरून निदर्शन आले. म्हणजे बघा, पोलीस घटकाने जे होमगार्डची मागणी केली त्या संख्येची तेवढे होमगार्ड हे पोलीस घटकाला भेटले नाही. थोडक्यात मित्रांनो, कमी होमगार्ड हे इलेक्शन बंदोबस्त करते हजर झाले, त्यांचं असं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. बघूया आपण काय निर्णय घेतलाय. बघा, जे होमगार्ड निवडणूक कर्तव्यावर हजर झाले नाही त्यांच्या सेवेची संघटनेस आवश्यकता नाही असे समजून त्यांच्या नावच्या याद्या तात्काळ सेवा समाप्त करण्यात दिनांक 29/11/2024 रोजी समादेशक होमगार्ड मुंबई यांचे कार्यालय विना विलंब जमा कराव्यात. जे होमगार्ड इलेक्शन बंदोबस्त करता हजर नव्हती त्यांच्या सेवा समाप्त करायला सांगितले आहेत आणि त्या सेवा समाप्तीच्या याद्या 29/11 पर्यंत समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई या कार्यालयात जमा करायला सांगितले आहेत.